नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी आदनवडी रस्साची भाजी आणि ही महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल रेसिपी आहे. तर चला तर मग आपण आता याची सविस्तर रेसिपी बघूयात. तर ग्रेव्हीसाठी मी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि खोबरं हे घेतलेलं आहे. आणि आता आपण आदनवडीसाठीचं प्रिपरेशन करूयात. त्यासाठी मी घेतलेलं आहे बेसनचं पीठ आणि बेसनच्या पिठामध्ये मी फक्त मीठ आणि हळद एवढंच टाकलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि मी लसूण पण टाकलेलं आहे, पण ते मी शूट नाही केलेलं. आणि तुम्ही याच्यामध्ये लसूण, लाल तिखट आणि अजून तुम्हाला हवं ते टाकू शकता. आणि मी असा ह्याचा डो बनवून घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो, खोबरं जे आहे ते मी तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. आणि आता मी त्याची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट मी वेगळी बनवली आहे आणि कांदा लसूणची वेगळी. मग जो आपला डो होता त्याचे मी अशा हाताने वड्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या वड्या मी हातावर बनवलेल्या आहेत. आणि एका कढईमध्ये आता मी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. आणि तेल तापत आल्यानंतर मग त्याच्यामध्ये जिरे, मोहरी याची फोडणी दिलेली आहे. आणि जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे. लसूण अद्रक मी पेस्टमध्ये टाकलेलं नाही आहे, असं वेगळं पेस्ट करून याची फोडणी दिली आहे. आता यामध्ये भाजलेल्या कांदा टोमॅटोची प्युरी टाकली आहे आणि ते टाकल्यानंतर मग आता याला आपल्याला चांगलं भाजू द्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठेही असा म्हणजे कांदा टोमॅटोचा कच्चापणा जाणवला नाही पाहिजे. भाजी खाताना चांगलीच लागली पाहिजे आणि बिलकुल याचा स्वाद नाही आला पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान प्रकारे. आणि हे भाजल्यानंतर मग नंतरच याच्यामध्ये म्हणजे याला जोपर्यंत तेल सुटत नाही, तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. आता आपण याला तेल सुटण्याची वाट बघूयात. आणि तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्हाला नेक्स्ट कोणती रेसिपी बघायला आवडेल अशी महाराष्ट्रीयन ऑथेंटिक, ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता याला बऱ्यापैकी तेल सुटत आलं आहे. आता मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं आहे, हे नंतर आपल्याला भाजीमध्ये ओतण्यासाठी. आणि हे मी आता पूर्ण एकदा हलवून घेते आहे. आता याच्यामध्ये आपण खोबरं टाकून घेतलं आहे आणि आता हे खोबरं चांगलं भाजलेलं असल्यामुळे याला जास्त वेळ त्याच्यामध्ये शिजवायची किंवा ते भाजून घ्यायची जास्त गरज नाही आहे. आणि मी सगळे एकजीव ते खोबरं पूर्ण मसाल्यामध्ये एकजीव करून घेतलं आहे. आणि एकजीव केल्यानंतर मग आता मी फक्त 2 ते 3 मिनिट वाट बघणार आहे हे थोडंसं तेल सुटेपर्यंत. आता याच्यामध्ये आपण आपल्याकडे आहेत तेवढे स्पायसेस ॲड करायचे. त्याच्यामध्ये मी धनेपूड, हळद, मटण मसाला आणि काळं तिखट हे 4 स्पायसेस मी ॲड केलेले आहेत. तुमच्याकडे अवेलेबल असतील ते किंवा तुम्हाला आवडतील ते स्पायसेस तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आता माझ्याकडे एवढेच होते मग मी एवढेच ॲड केलेत त्याच्यामध्ये. आणि आता मग आपल्या चवीनुसार मीठ टाकूयात 2 ते 2 चमचे. म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं भाजी करताय तुम्ही त्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ टाका. मी 2 मोठे चमचे मीठ टाकले. आणि याच्यामध्ये मी आता थोडंसं गरम पाणी ओतलं आहे, कारण की आता हे जे आहे ते आपल्याला असं शिजवून घ्यायचं, म्हणजे रट शिजवून घ्यायचं आहे. कारण की तेव्हाच हे सगळं एकजीव होईल, तो मसाला त्या ग्रेव्हीमध्ये उतरेल, ती चव सगळी त्या ग्रेव्हीमध्ये ॲब्झॉर्व होईल आणि ती भाजी खूप जास्त छान लागेल त्यासाठी. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. तर सर्वात पहिल्यांदा मी डोंट वेस्ट, आपण मिक्सर जे फिरवलेलं असतं ते भांड्यातलं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूयात. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मग अशी उकळून घेतलेलं पाणी. मी एकदम गरम पाणी घेतलं आहे, कारण की गरम पाणी टाकण्याचं कारण की त्याच्यामुळे जी तुमची तरी जी आहे ना ती खूप छान येते भाजीला. जो तुम्ही कट म्हणतात, आम्ही तरी म्हणतो, ती खूप छान येते भाजीला. आणि भाजी खरंच खूप छान आणि चवदार लागते. आणि हे जरा ह्याला एक उकळी आल्यानंतर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आदन वड्या, म्हणजे वड्या टाकणार आहोत. आणि ह्या अशा प्रकारे वड्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता मी एक एक करून याच्यामध्ये मी सगळ्या वड्या टाकणार आहे. आणि हळू एक एक
एक एक वडी सोडायची, म्हणजे त्या वड्या एकमेकांना चिटकत नाहीत. जर आपण एकदमच वड्या टाकल्या तर त्या एकमेकांना चिटकतील आणि नंतर मग पुन्हा ते खाताना म्हणजे ते वाढताना पण नाही चांगलं वाटणार आणि ते खाताना पण नाही चांगलं वाटणार. आता यामध्ये आपण एक एक करून सगळ्या वड्या टाकून घेतलेल्या आहेत. आता याला आपण एकदा हलवून घेऊयात आणि मी असं बॅक साईडने हलवते, कारण की ती वडी मोडू नये म्हणून. आणि ह्याला झाकून ठेवूयात. आणि मला जेवढी भाजी पाहिजे मी तेवढं त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी टाकलं, त्याच्यामुळे मी वर एक जास्त पाणी टाकलेलं, ताटाच्या वर जास्त पाणी टाकलेलं नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता की आता ज्या वड्या पहिल्यांदा खाली गेल्या होत्या त्या आता पूर्ण वर आलेल्या आहेत, कारण की त्या शिजत आल्यात. ते शिजत आलं की ते असं वर येतं, पण आपण मध्ये मध्ये असं चेक करत राहायचं एक एक वडी काढून की ते शिजले का नाही ते. आणि अशा प्रकारे आता आपली भाजी तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त असा कट आलेला आहे याला. आणि दिसायला जेवढी टेम्पटिंग झाली होती ना, तशी तेवढी खायला पण टेम्पटिंग, म्हणजे खूप छान झाली होती भाजी. मला तर खूप आवडली. आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल याची मी खात्री देते. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.